परवाचा जो निकाल महाराष्ट्राच्या या निवडणुकीचा लागला, निश्चितपणे शंका तिथं निर्माण होत आहे. मगाशी सरांनी ती शंका व्यक्त केली आणि आपल्यापुरतंच नाही, अख्खा महाराष्ट्राचं सांगतोय की याच्यामध्ये तुमचा काहीतरी घोटाळा असल्याशिवाय थोडं होऊ शकत नाही. त्याच्या अगोदर 6 महिन्याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक झाली आणि याचे भव्यदिव्य निकाल त्यावेळेला आले. त्याला 6 महिने अजून उलटले नाही, एवढा फरक कसं काय झाला? आणि असा सरकारने काय एवढे निर्णय घेतले की त्या याच्यामध्ये एवढा बदल इथं घडतात? तुमची लाडकी बहीण असेल, विम्याचा प्रश्न असेल, एवढं झालं. बाकीचे खरे मुद्दे जे होते की शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या भावाच्या संदर्भात सगळीकडून पूर्ण महाराष्ट्र इथं उरड होती. कापसाला आजही 6,000 6,500च्या वरती भाव इथं मिळत नाही. सोयाबीनला 4-4.5 हजाराच्या वरती भाव मिळत नाही. आणि असं असून सुद्धा या पद्धतीचे निकाल लागले, त्याच्याबद्दल निश्चितपणे शंका तिथे निर्माण होत आहे. सगळीकडून आम्हाला आजही या तालुक्यामध्ये आघाडीच्या माध्यमातून आम्ही इथं निवडणुकीला सामोरं गेलो. आमचे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष इथं आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं तयारी आमची या निवडणुकीसाठी होती. सगळ्या एकोप्याने 3 पक्ष, शिवसेना, माटा गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी, अतिशय चांगल्या प्रकारचा जॉईंट इथं होता. वातावरण तालुक्यामध्ये इतकं सुंदर वातावरण आपण अनुभवलं की निर्विवादपणे सीट निवडून आल्या जमायत. असं असताना एवढा फरक कसा पडला? हार आपण ठीक आहे, हारजीत चालू असते, एवढ्या फरकाने कसं काय पराभव आमचा इथं झाला? याच्या बाबतीत आमचीच नाही, सगळ्या जनतेची इथं नाराजी इथं व्यक्त होत आहे. सगळ्या गावातून आम्हाला कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत, सामान्य माणसाचा फोन येतो की दादा तुतारीला आम्ही मतदान केलेलं आहे, असं कसं काय घडलं? आणि म्हणून कुठंतरी शंकेला भाव तर निश्चितपणे आहे. जे काही निर्णय गव्हर्नमेंटने ते घेतले त्याच्यामध्ये तथ्य असं काही सांगता येईल तुम्हाला, तथ्य काही तिथे दिसत नाही. तुमच्या लाडक्या बहिणीच्या संदर्भात असेल, आता निवडणूक जिंकायची होती म्हणून त्यांनी ते पैसे 2-3 महिन्यांचे काय तुम्हाला ॲडव्हान्स हातात दिले. त्याच्यानंतर आता अशी चावल लागायला लागली की आता क्युरी त्याच्यामध्ये तिथं निघणार आहे की जो लायक खरा तो त्याचा अधिकारी असेल त्याला ते तिथे निर्णय घेणं. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल आणि तुमच्या घरात लाडकी बहिणीचे पैसे येत असतील, त्याला सगळा फाटा इथं बसणार आहे. म्हणजे आता चाळणी इथं लागणार आहे. आणि लोकांना फसवून यांनी मतं निश्चितपणे इथं घेतलेली आहे आणि त्याचा असंतोष हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं दिसून येतो. काँग्रेस